नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय गणपती विसर्जनला, जे की पुण्यातला सर्वात मोठा फेस्टिवल मानला जाते आणि महाराष्ट्रामधला पण. आतापर्यंत आम्ही सोबत जात होतो आमच्या फ्रेंड सोबत. आता या फर्स्ट टाइम आपण तुमच्या सोबत जाते आणि तुम्हाला पण सगळे गणपती विसर्जनचे जे काही आपले 5 मानाचे गणपती आहे ते तुम्हाला दाखवतो. आतापर्यंत आम्ही बाईकवर जायचं, पण आज पूर्ण पुणे बंद असते. खडकीपर्यंतच गाड्यांचं येण्याची एंट्री आहे, त्याच्यानंतर समोर नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही मेट्रोनं जात आहे. हे आमचे मानाचे मानकरी माऊली भैया, जे आम्हाला प्रत्येक वर्ष गणपती फिरवायला नेते, जे की गणपती दर्शन असो आणि विसर्जन असो आणि दहीहंडीचं पण सगळ्या गोष्टी याच्याकडे असतात. आज आपण याला घेऊन सोबत आणलंय, मी घेऊन जाते आणि सोबत खायला पण घेऊन आणलंय. एवढी आमची काळजी आहे याला, फक्त काही बाबतीत नाहीये, ते गोष्ट वेगळी आहे, ते मी सोय करेल आज. आज आपलं पूर्ण गणपती विसर्जनचं पूर्ण 5 गणपती दाखवणारे जे मानाचे मानकरी जे माऊली भैया आहेत, हे आपल्याला गाईड करल प्रत्येक जागेवरून कुठं काय करायचं, किती सेफ्टीनं जायचं. आपल्यासोबत गर्ल्स आहेत, त्या सगळ्याची जिम्मेदारी माऊली भैया घेत आहेत. हे आमचे दुसरे मानकरी शिवम फसवले, फसले, जे की आमचा दुसरा मेंबर आहे. हे आमचे दोघं बॉडीगार्ड आहेत, जे की आमचं सेफ्टीची जिम्मेदारी हे दोघं घेतात जास्त करून. स्पॉन्सर आपले व्हिडिओग्राफर. आता तिसरा आमचा स्पॉन्सर आहेत, जे की याच्यापेक्षा डबल साईज नाही, जे की शुभम आहे. ते आम्ही तुम्हाला समोर दाखवू. आता सगळं खर्च आकाश बाबूराव पवार करणार आहे. आता पहिला व्हिडिओ आहे गणपती उत्सवचा, आणि दुसरा माऊली रात्रीचं जेवण स्पॉन्सर करणार आहे. जोरदार टाळे उद्या. असा खरा मित्र कधीच भेटणार आहे तुम्हाला, जेवणासाठी काही करते. फक्त पेमेंटचं पेमेंटची जिम्मेदारी मी घेणार आहे, कॅश आमचा शिवम भैया देणार आहे. स्पॉन्सर घेऊ. आपण कुठे बसलो आता? सिव्हिल कोर्ट. आता आपण मेट्रो चेंज करून जाणार आहेत मस्तपैकी टेकन जिम खाण्याला. तिथं पाहूया, तिथून चेंज करून भरपूर. आज खूप होता रहा. हाँ, सब यहाँ पे गुम हो रहे. यहाँ हमारे एक ये मोटा चलो, चल भाई, चल 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 चल. मेट्रो आली, आता आपल्याला पळत जावं लागणार. पण नाही, अरे जाऊ याच्यातच तुम्ही सगळ्यांना गर्दीच आहे. त्याच्यानंतर लय लांब 7 मिनिटांनी अभी आगे ही है, आगे उतरना है सर. हाँ घुसो इसके अंदर. इधर खाली था यार. कोई बात नहीं. आ गए. ये सब लोग यहाँ से आए. तेच तुम्ही पुढे बघताय. आता जेड ब्रिज येतोय. सगळ्यात प्रेम प्रकरण जर पुण्यात जास्त झाले असतील तर या जेड ब्रिज वरती. कोणतं स्टेशन टाइमपास, फुल टाइमपास. टाइमपास करता यांना कधी आणलंच नाही. 3 वाजले, 3 एक्झॅक्ट 3 वाजले. खूप लेट होतं. हे तुमच्यामुळे होतंय, तुमच्यामुळे. जसेच आम्ही मेन पुण्यात उतरलो, आमचे दर्शन झाले मानाचे पहिले गणपतीचे, म्हणजेच कसबा गणपती. इथे तुम्ही बघू शकता गणपतीच्या आजूबाजूने किती गर्दी जमली. आरती होऊन जाऊ.
मागे मागे आता आम्ही समोर आलो आहे अलका चौकात. अलका चौकात तुम्ही बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे, कारण की इथे पुण्यातले सर्वच गणपती इथूनच जातात आणि इथे वेगवेगळे प्रकारचे कला नृत्य दाखवले जातात. आणि इथं आम्ही जास्त वेळ काय थांबलो नाही, काही वेळ थांबून आम्ही इथं खूप गर्दी असल्यामुळे आम्ही समोर जायचं ठरवलं. पण आमचा शिवम भाऊ म्हणतो की थांबू आता आपण काही वेळेस, कारण की त्याला हा दृश्य खूप आवडला होता आणि खूप सारे पब्लिक असल्यामुळे आणि इथं जे कला व नृत्य दाखवतात आम्हाला पण ते बघायचं होतं. गर्दी असल्यामुळे काय प्रॉब्लेम तर होतच राहते, पण हा आम्हाला दृश्य बघून खूप छान पण वाटत होतं. तर आम्हाला हा दृश्य बघून काही वेळ इथं थांबा लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही समोर निघायचं ठरवलं. अजून एक गोष्ट होतं की जे एवढ्या गर्दीत पण आपले पुण्यातले जे पोलीस प्रशासक आहेत, जे सगळ्या प्रकारची व्यवस्था करत होते, ते जे गर्दीने सांभाळत होते, त्यांचं किती प्रशंसा करू ते कमीच आहे. सर्व नागरिकांना विनंती, त्या पथकाला जायला जागा करा. बाप्पाची मूर्ती त्याच्यानंतर चला, पथक जोडून आले. चला पथक. त्याच्या आपल्या महानगरपालिकेचा पेंडल समोर आला पाहिजे. थोडे बोलले मी त्याचा या माझा कामात आहे. पुणे महानगरपालिका इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया व्यतिरिक्त चला स्वरूप योजने आपल्या पाठीमागे हे आहे, मलखांब करणारे. पाठीमागे अजून एक पथक आहे, आपण सहकार्य करायचंय. आपण वादन थांबवून आपण समोर मार्ग सोडायचंय. आपण पटकन मार्ग करा. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सर्व पुणेकरांनी या मल्लखांब कॅडमचं टाळ्या स्वागत करायचे. टाळ्या कमी पडू देऊ नका. बोला गणपती बाप्पा. चला, नमस्कार मित्रांनो. हे आमचा दुसरा मित्र शुभम आहे, जो की प्रॉपर पुण्यामध्ये राहतो. जो की यांना आता गाईड करणार आहे इथून पुढे गणपती पाहण्यासाठी, हा. गणपती विसर्जन या- पाहण्यासाठी. या- आम्ही चाललोय आता दगडूशेठला. हे आमचा तिसरा बॉडीगार्ड आहे, जे की प्रत्येक गोष्टीचा इथला त्याला आयडिया आहे. ते आहे. तर मग त्याच्या गाईडनुसार आम्ही त्याच्या सोबत जातो.
आता ढोलवाद्यांचा आवाज कमी, डीजेचा आवाज जास्त चालू झाला आहे. कारण की आता एक वेळ झाले 7 नंतर तर डीजे चालू राहतात आणि ते डीजेचे असे नाही की बाई एकावर एक कॉम्पिटिशनचा. आणि एवढ्या मोठ्या गर्दीत पण प्रत्येक ग्रुप एक काम करतेच, जे की एक मोठा सर्कल बनवते आणि मधात आपले फिमेल जेवढे फ्रेंड्स आहेत तर त्यांना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करते आणि एन्जॉय पण करते. इथेच आपला ब्लॉग संपत आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट अँड शेअर करा. बाय बाय.